नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण जी मोटर टाकलेली 7.5 HP ची समुद्रा कंपनीची, तर आज ती किती पाणी मारते तुम्हाला दाखवतो मी. कारण काय झालं, व्हिडिओला थोडासा लेटच झाला आणि आमच्या इकडं लाईट 8 दिवस राहते. 8 दिवस 8 दिवस रात्री, त्याच्यामुळं व्हिडिओ लेट झाला. चला आता आज पाहूया आपण. आणि पाणी बऱ्यापैकी पाणी वाढलेलं आहे. पहिल्या मोटर, आपली जी जुनी मोटर होती ती एवढी काही पाणी मारत नव्हती. हिचं हेडही जास्त आहे. तुम्हाला समुद्र मोटरबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथं पूर्ण डिटेल मी दिलेली आहे. आणि आपण कंपनीची कुठलीही जाहिरात अशी करत नाही. आपण वैयक्तिक आणून बसवलेली आहे मोटर. त्याचा रिझल्ट जो आहे ते एकदम चांगला आहे. इथं तुम्हाला बाऱ्यावर दाखवतो मी. इथं काय केलंय, बाऱ्यावर आपल्याला इथं आम्ही कॉक केलेली आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित नाही पाहता येणार, तरी पण दाखवतो तुम्हाला. आणि दुसऱ्या ठिकाणी पाईप काढून आपण पाहणार आहे की पाणी किती मारते मोटर फ्लोअरच्या ह्याच्यावर. कारण आपल्या वावरामध्ये सगळी सिस्टीम आहे ती अशीच आहे. आपण कॉक सिस्टीम केलेली आहे. कुठेतरी एक साईडला आता पाईप काढून जोडून पाहू त्याला. आता पहिल्यापेक्षा कॉक जे आहे ते प्रेशर चांगला वाढलेला आहे. आता इथून इकडं आपण पूर्ण चालू केलेले. पहिले जे अर्धे चालायचे प्रेशर कमी होता, आता प्रेशर जास्त वाढलेलं आहे. चांगल्यापैकी पाणी आता चालू आहे. पूर्ण कॉक भरून पाणी चालतंय, त्याच्यामुळं काही अडचण नाही. पूर्वी अर्धे कॉक पाणी चालायचं. पाणी एवढं वाढलंय ना, तर इथं सुद्धा पाणी लीक राहत आहे. दाब जास्त येतो ना, पाणी बसत नाही आता कॉकमध्ये पाणी वाढल्यामुळं. चला तुम्हाला फ्लोचं पाणी दाखवतो मी दुसऱ्या साईडने खोलून. आपला ऊस आहे, ऊसावर चालू आहे पाणी. तुम्हाला शेवटचा बार आहे तिथं खोलून दाखवतो. हे तुम्ही पहा, इथं हे जुन्या मोटरीचं पाणी, आपलं जी पहिली मोटर होती तिचं पाणी आहे. आणि इथं नवीन मोटरीचं तुम्हाला पाणी दाखवतो मी किती. हे पाहून घ्या, एवढं पाणी चालतं. याला आपण काय केलेलं आहे, 4 इंची पाईपलाईनला आता तेलला आहे बार. तर आपण 2.5 इंची HDP पाईप बसवलेला आहे पुढं. तर एवढं पाणी चालतंय. आता नवीन मोटरचं पाणी दाखवतो तुम्हाला. आता तुम्हाला जी आपली नवीन मोटर आहे तिचं पाणी दाखवतो. फुल प्रेशर पाणी मारते ती. आणि जेवढी आपल्याला अपेक्षा होती पाण्याची तेवढं पाणी भेटतं या मोटरने. त्याच्यामुळं तुम्हालाही जर बसवायची असेल तर तुम्ही मोटर बसवू शकता. हे पहा, एवढा प्रेशर देते जी आपली नवीन मोटर आहे ती. हा 2.5 इंची काळा पाईप आहे, त्याच्यामुळं थोडंसं पाणी लांब पडतं. ते जर 4 इंची पाईपलाईनला जर असतं तर ते थोडंसं कमी दिसलं असतं. पाईप छोटा असल्यामुळं दाब जास्त आहे, त्याला जास्त लांब दिसतंय. मोटरची पूर्ण माहिती मी इथे दिलेली आहे. आणि नेम प्लेट पण इथं मोटरची आहे, तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.